नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे राजमाची भाजी कशी बनवायची ते। तर त्याआधी साहित्य सांगते। मी हा राजमा घेतला, उकडून घेतलाय, 4 शिट्या देण्याला उकडवून घेतलाय आणि त्याचं पाणी पण मी ठेवलंय। मी ते पाणी नाही फेकून दिले कारण त्याच्यामध्ये पण सत्व असतं म्हणून। तर हा राजमा आहे आणि हे जिरं घेतलंय फोडणीसाठी, ही मोहरी आहे, कोथिंबीर घेतले बारीक चिरून, हा एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला, एक कांदा घेतलाय बारीक चिरलेला आणि हे तेल आहे, मीठ घेतलंय, लाल तिखट मसाला, हळद पावडर आणि हे मी वाटप बनवलंय। जे मी नेहमी माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये मी हे वाटप टाकते, सुक्या खोबऱ्याचं वाटप। ह्याची तुम्हाला रेसिपी जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती मी टाकलेलं आहे ह्याची रेसिपी, ती तुम्ही बघू शकता की मी वाटप कसं बनवते ते। ठीक आहे, आता मी गॅस चालू करते। तेल टाकते, आता टाकते कढीपत्ता। मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगितलं नव्हतं, सॉरी। आता कढीपत्ता पण घ्यायचा आहे। आता मी टाकते तो तेलात। आता टाकते मोहरी, जिरं, त्यामध्ये कांदा टाकते, टोमॅटो, आता हे चांगलं तेलामध्ये गुलाबी असं भाजून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो एकदम असं म्हणजे चांगलं ब्राऊन झाला पाहिजे, टोमॅटो पण असं नरम झाला पाहिजे, असं भाजून घ्यायचं। चांगलं आपलं हे भाजलंय। आता मी याच्यात टाकणार आहे हळद पावडर। आता टाकते लाल तिखट मसाला, चांगलं तेलात परतून घ्यायचं। आता मी त्यात वाटप टाकणार आहे, कांदा आणि खोबऱ्याचं वाटप जे बनवलंय। चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं।
आता याच्यामध्ये मी टाकते राजमा. थोडासा जरा राजमा टाकते. मसाला पूर्ण लागला पाहिजे तर राजमाला असं सगळं एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये मीठ टाकते. त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण मी अगोदर त्याला उकडून घेतलेलं आहे. वेगळ्याला एक कड आला तरी बस. त्याला मी थोडंसं 5 मिनिटासाठी तो मसाला त्याला राजम्याला चांगला लागला पाहिजे म्हणून मी 5 मिनिटासाठी ह्याला झाकण लावून ठेवणार आहे. 5 मिनिटासाठी झाकण मारून ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेत. आता आपण बघूया भाजी. आपली राजम्याची भाजी तयार आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकते. आता गॅस बंद करते आणि मला डिशमध्ये काढून दाखवते. आपली राजम्याची भाजी तयार आहे.